एका काळात 3 भिक्षू जगभर फिरत होते. त्यांचं नाव नव्हतं, ओळख नव्हती. ते कुठून आले हे कोणालाच माहीत नव्हतं. पण त्यांची एक गोष्ट मात्र सगळ्यांना कायम लक्षात राहायची. ते तिघे सतत हसायचे. कारण नसताना, कुठेही, कधीही, बाजारात, रस्त्यावर, लोकांच्या गर्दीत. ते फक्त उभे राहायचे आणि मोठ्याने हसायचे. सुरुवातीला लोकांना वाटलं हे वेडे आहेत. कुणी त्यांची थट्टा केली, कुणी दुर्लक्ष केलं. पण हळूहळू काहीतरी विचित्र घडायला लागलं. जेव्हा ते तिघे हसायचे तेव्हा आजूबाजूचे लोकही नकळत हसायला लागायचे. कुणालाही कळत नव्हतं का, पण त्यांच्या हसण्यात एक वेगळीच ताकद होती. हळूहळू त्या गावाचं वातावरण बदलायला लागलं. जिथे आधी भांडणं होती तिथे हसू दिसायला लागलं. जिथे तणाव होता तिथे हलकं वाटायला लागलं. लोक म्हणू लागले, हे साधे भिक्षू नाहीत, यांच्यात काहीतरी खास आहे. पण गंमत अशी की त्यांनी कधीच कुणाला उपदेश केला नाही, कधीच ज्ञान दिलं नाही. त्यांनी एकही मोठं वाक्य बोललं नाही. ते फक्त हसले आणि लोकांचं आयुष्य बदलत गेलं. वर्षे गेली. ते तिघे गावोगावी फिरत राहिले आणि जिथे जिथे गेले तिथे त्यांनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. पण एक दिवस अचानक त्या तिघांपैकी एक भिक्षू मरण पावला. ही बातमी पसरताच गावात शोक पसरला. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांना वाटलं आता ते दोघे नक्कीच रडतील, कारण त्यांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं होतं. अंत्यसंस्काराचा दिवस आला. सगळे गावकरी जमले. वातावरण गंभीर होतं. सगळ्यांची नजर त्या दोघा भिक्षूंवर होती. पण जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. ते दोघे मोठ्याने हसायला लागले. लोक थक्क झाले. कुणीतरी रागाने विचारलं, तुमचा मित्र मेला आहे आणि तुम्ही हसताय? तेव्हा त्या दोघांनी शांतपणे उत्तर दिलं, आमच्यात एक करार होता, जो आधी मरेल तो जिंकेल. आज तो जिंकला, मग आम्ही रडायचं का? क्षणभर सगळे गप्प झाले. त्यांच्या शब्दांमध्ये वेदना नव्हती, तर एक वेगळीच समज होती. अंत्यसंस्कार सुरू झाले. त्या भिक्षूच्या शरीराला अग्नी देण्यात आला आणि अचानक आगीतून फटाके फुटायला लागले. धडाम धडाम धडाम. सगळे घाबरले. पण पुढच्याच क्षणी सगळे हसायला लागले, कारण त्या मरण पावलेल्या भिक्षूने आधीच आपल्या कपड्यांमध्ये फटाके लपवून ठेवले होते. त्याचा शेवटचा संदेश स्पष्ट होता, माझ्या मृत्यूवरही रडू नका, हसा, कारण जीवन रडण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. त्या दिवशी गावकऱ्यांनाच एक मोठा धडा मिळाला. त्यांना समजलं, जीवनात दुःख आहे, मृत्यू आहे, पण त्यात अडकून राहणं हा एक पर्याय आहे आणि त्यातून बाहेर येऊन हसणं हा दुसरा पर्याय आहे. त्या 3 भिक्षूंनी कधी शब्दांनी काही शिकवलं नाही, पण त्यांच्या हसण्याने लोकांना जगण्याचा खरा अर्थ शिकवला. लक्षात ठेव, तू आयुष्यभर दुःखाची कारणं शोधू शकतोस, पण आनंदी राहण्यासाठी तुला कारण लागत नाही. तो एक निर्णय असतो. आणि ज्या दिवशी तू कारणाशिवाय हसायला शिकशील, त्या दिवशी तू खऱ्या अर्थाने जगायला शिकशील. आणि जर ही कथा तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल किंवा तुमच्या मनाला शांतता मिळाली असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच आणखी मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण कधीकधी एक छोटीशी कथा आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकते.